नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग हा थोडासा वेगळा आहे बरं का. एक वेगळ्या भटकंतीचा आहे. यामध्ये आम्ही अनुभवलेला निसर्ग तसेच भटकंती पूर्ण करताना केलेले ॲडव्हेंचर आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तरी हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. यावेळी आम्ही गेलो होतो तिकोणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी. तिकोणा किल्ला पुण्यापासून 61 किलोमीटर अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3480 फूट आहे. या किल्ल्याला वितंडगड असे सुद्धा म्हणतात बरं का. साधारणतः आम्हाला किल्ल्यावर पोचण्यासाठी 1.5 तास लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी जी वाट आहे ती काहीशी खडकाळ आहे. काही ठिकाणी दगडं वर आलेली आहेत आणि काही ठिकाणी चढण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत. सो अशा खडकाळ आणि चढण असलेल्या वाटेवरून आम्ही दरमजल करत वेताळ दरवाजाजवळ पोहोचलो. हा वेताळ दरवाजा आहे आणि इथनं आपण आत गेलं की समोर तुम्ही बघू शकता तिथे एक अशी छोटीशी खोलीसारखी जागा आहे. तर सामान ठेवण्यासाठी वगैरे या ठिकाणी उपयोग करतात आत्ता तिथे. याला गडद लेणी असं म्हणलं जातं. पुढे गेल्यावर आम्हाला ही शेंदूर फासलेली एक हनुमानाची मूर्ती दिसली. या मारुतीला चपेटदान मारुती असं म्हणलं जातं. पुढे गेल्यावर आम्हाला एक चुन्याचा घाणा दिसला. पूर्वीच्या काळी बांधकाम करण्यासाठी पांढऱ्या चुन्याचा वापर केला जायचा. तर या घाण्याचे अवशेष आजही या गडावर आपल्याला पाहायला मिळतात. असं दरमजल करत आम्ही बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून पुढची महादरवाजाची वाट थोडीशी अवघड वाटली, कारण गडावर जाण्याचा मार्ग हा सरळ चढणीचा आहे आणि काही ठिकाणी पायऱ्या अरुंद होत गेलेल्या आहेत. चढणे सोपे व्हावे म्हणून त्यांनी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दोरखंड लावलेले आहेत. मग काय, श्रीरामाचे नाव घेतले आणि एक एक पायरी अत्यंत जपून चढत आम्ही महादरवाजापाशी पोहोचलोच. वर पोचल्यावर जेव्हा गडावरून आम्ही खाली बघितले तेव्हा विश्वासच बसेना की या वाटेवरून आलो आहोत आपण. मग काय, मस्त वातावरणाचा आनंद घेतला, थोडीशी पेटपूजा केली आणि हळूहळू गड उतरायला सुरुवात केली. फायनली गड उतरून साधारणतः 1 ते 1.5 तासांनी आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. हा ट्रेक आम्ही अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेला होता. आम्हाला खूप आनंद झाला. सो मंडळी, तुम्हाला जर का वन डे ट्रेकला जायचं असेल तर तिकोना हा ऑप्शन खूप बेस्ट आहे. तुम्ही नक्की जाऊन या गडावर. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळी, जाता जाता तेवढं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा की राव.